नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण 26 जानेवारी स्पेशल तिरंगा रंगाचे घावन पाहणार आहोत। तर हे घावन दिसायला एवढे सुंदर दिसतात ना, काय जबरदस्त झाले आहेत हे घावन। तर आपल्या देशाचा रंगच असा आहे ना की पाहता क्षणी प्रेमातच पडाल, असा हा आपल्या देशाचा रंग आहे। तर मला हे घावन माझ्या मुलीसाठी द्यायचे होते। स्कूलमध्ये काहीतरी तिरंगा रंगाचं काहीही द्यायचं होतं, तर इथे मी घावन बनवले आहेत। खूपच मस्त झाले आहेत आणि कोकणी पद्धतीची ही शानच आहे। घावन म्हटलं की कोकणामध्ये हे बनवले जातात। तर चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे जे तांदूळ पीठ घेतले आहे, ते तांदूळ पीठ म्हणजे घावनसाठी वापरतो ना, ते इथे मी तांदूळ पीठ घेतले आहे। आता रंगासाठी काय करायचं, तर एक प्लेनच आपल्याला रंग ठेवायचा आहे, म्हणजे पांढरा। आणि केशरी रंगासाठी इथे मी गाजर घेतले आहे आणि हिरव्या रंगासाठी पालक घेतले आहे, म्हणजे मुलांच्या पोटातसुद्धा हे हेल्दी जातं। तर इथे मी फूड कलरचा अजिबात वापर केलेला नाही आहे। तर गाजर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले, थोडेसे पाणी घालून घेतले आणि हे मिक्सरमधून बारीक दळून घेतले आहे। आणि पालकसुद्धा तशाच पद्धतीने ते दळून घेतले। त्यानंतर प्रत्येक भांड्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे, खरंच जबरदस्त ही तयार होते रेसिपी। तर तिन्ही भांड्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। आता हे हातानेच मी एकजीव करून घेणार आहे। तर यामध्ये पाणी आहे म्हणून मी हे बाजूला ठेवते पहिलेच, आणि थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे बॅटर आहे ते सैलसर करायचं आहे। जसं आपण घावन बनवतो ना, त्याच पद्धतीचे आपल्याला हे बॅटर तयार करायचे आहे। तर हे बॅटर व्यवस्थित असे हातानेच इथे मी मिक्स करून घेते। तुम्ही चम्मचने जरी मिक्स करून घेतलात ना तरीसुद्धा चालेल, पण हाताने मिक्स केले की आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी पाहता येते, म्हणजे किती पातळ आहे कितपत घट्ट आहे त्यानुसार आपल्याला हे बॅटर ठेवता येते। तर पांढरे झाले, आता केशरी कलरचे घेते, केशरी रंगाचे। खरंच हे घावन आहेत ना, जबरदस्त लागतात। आणि अशा पद्धतीने घावन तुम्ही मुलांना बनवून द्या, खरंच खूपच मस्त हे घावन तयार होतात। तर इथे पाहताय तुम्ही, वरी केशरी, मध्ये पांढरा, खाली हिरवा रंग, आणि इथे आपले कलरसुद्धा मस्त असे तयार झालेले आहेत। तर इथे मी पेला घेतला आहे आणि पेल्यानेही घावन घालून घेणार आहे। बाजूला गॅसवरती कावील गरम करायला ठेवले। कावील व्यवस्थित गरम झाले की त्यानंतर तेल लावून घ्यायचे ब्रशने। तेल लावून घेतले की लगेचच आपल्याला घावन घालून घ्यायचं आहे। तर इथे पाहताय तुम्ही, पहिला केशरी रंग घालून घेते। वरती केशरी घालायचं, मध्ये पांढरा घालायचा, आणि त्यानंतर खाली हिरवा रंग घालायचा। किती सुंदर आपले घावन दिसत आहेत, पाहताय तुम्ही। आणि पाहता क्षणीच आपल्या तोंडाला सुद्धा पाणी सुटले आहे, एवढे जबरदस्त हे घावणे तयार होतात। आता यावरती झाकण ठेवून घेते, 30 सेकंदासाठी झाकण ठेवायचे, त्यानंतर झाकण काढून घ्यायचे। जास्तसुद्धा घावनवरती झाकण ठेवायचे नाही आहे। आणि जाळी तर खूप मस्त आणि भन्नाटच आलेली आहे, पाहताय मस्त आपला हा तिरंगाचा घावन तयार झालेला आहे। आता एका बाजूने शेकून घेतला की नंतर पलटी करून घ्यायचा, आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा व्यवस्थित असा शेकून घ्यायचा। काय जबरदस्त हे घावन दिसत आहे। तर दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे शेकून घेतले। हे गरमागरम घावन एका चाळणीवरती काढून घ्यायचे, आणि त्यानंतर इथे मी प्लेटवरती काढून घेतले आहे। किती सुंदर दिसत आहे हे घावन। तर अशा पद्धतीने तुम्ही 26 जानेवारीसाठी मुलांना हेल्दी घावन बनवूनच द्या। तिरंगा रंगाचे दिसतच आहे, तसेच ते हेल्दीसुद्धा आहे, कारण यामध्ये आपण गाजर आणि पालक घातला आहे। मऊ लुसलुशीत जाळीदार घावन तयार झालेले आहे।
तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच बनवा हे घावन. खरंच खूप सुंदर तयार झालेले आहे हे घावन. तसेच आपल्या तिरंगाचा रंग सुद्धा हा मस्त दिसतोय. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानी किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.